ये साला कौन बनेगा? ये साला करोड़पति बनेगा है। कौन बनेगा करोड़पति? ये साला कौन बनेगा करोड़पति? ये साला कौन बनेगा करोड़पति? इकडे हाँ जाओ खाली जाओ। ये साला कौन बनेगा करोड़पति है? क्या बात है, जोरात बोला। ये साला कौन बनेगा करोड़पति है? गुड हाँ। ये साला कौन बनेगा करोड़पति है? 3 वहिनीला डायरेक्ट सेमीफायनलला घ्या। चला वहिनी जोरात बोला, ताकद लावायची। हे साला याला हात लावू नका, करंट डोळे शॉक लागेल। हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति विचार नका करा। हे साला कौन बनेगा करोड़पति है? 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 पोट भरलं का? पोट भरलं? पोट भरलं? पोट भरून खेळून झालं का? मनाला बरं वाटलं? नाही वाटलं. मग बोला हाँ। हे साला कौन बनेगा करोड़पति है? 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 तुम्ही वाजवलं तिकडे, ह्यांनी पाऊल खेळत सुरू केलं, दांडका कसला जोरात होता, मन भरलं का? आता तुम्ही काय सांगाल दादांबद्दल? दादा खूप छान आहे, गोरगरिबांना मदत पण करतात आणि आम्हाला खूप त्यांचा अभिमान पण वाटतो आणि सर्व लोकांना खूप छान वाटते दादासाठी। क्या बात है, एकच वादा महेश दादा, एकच वादा महेश दादा, एकच वादा महेश दादा, एकच वादा। महेश दादा। यांना सेमीफायनलला घ्या। आता खालचा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, हात असा आणि मग आवाज त्याच्यासोबत, एकच वादा। हात सगळ्यांसोबत, एकच वादा, एकच वादा। आणि आपल्याला आता महेश दादांच्या पाठीमागे उभं राहायचे। दादा हे पहिल्यापासून तुमचे भाऊ आहेत ना, कारण आपण पहिल्यापासून महेश दादांना दादाच म्हणतो, परंतु आता तुम्ही महेश दादांच्या साध्या सुध्या नाही तर लाडक्या बहिणी आहात आणि लाडक्या बहिणीचं कर्तव्य की दादाच्या पाठीमागे आपण उभं राहायचं, आपल्या परिवाराला घेऊन उभं राहायचं आणि शेजारीला सुद्धा सांगायचं, बाई ग तुझा सगळा परिवार घेऊन दादांच्या पाठीमागे उभं राहायचंय, आपल्यासाठी आपल्या दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचं, बनवणार ना? चला धन्यवाद। वहिनीला खाली बसून द्या, या वहिनी। माईक मी पकडतो, करंट वरती शॉक लागतो। हा काय नाही बाय, तुम्ही कशा आहे काय नाही सांगा। हे साला कौन बनेगा करोड़पति? ये साला कौन बनेगा करोड़पति? वहाँ ओम भट स्वाहा। हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? जाओ हाँ। हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? वही माइक मी पकडतो, जोरात बोल। हाँ ये साला करोड़पति बनेगा है। फाडून टाकला वहिनी। हाँ ये साला करोड़पति कौन बनेगा है? ये साला करोड़पति बनेगा कौन है? ये साला करोड़पति बनेगा कौन है? ये साला करोड़पति बनेगा है। काय असं टाळा वाजवा
व्यासपीठ त्याच्यासाठी आहे, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास होऊन खेळायचं. शिवांजली सखी मंच महिलांचे हक्काचे व्यासपीठ याच्यासाठी म्हटलं जातं की तुम्हाला या व्यासपीठावर आल्यानंतर तुमच्या मनासोक्त काहीही करता येतं. तुम्ही काय सांगाल दादांबद्दल, पूजा वहिनींबद्दल? दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचं, काय तुमची काय इच्छा आहे? मला काही माहित झालं तर माहित नाही. मी आहे पिंपरी गुरुमध्ये. मी आले इथं म्हणून मी बोलत आहे. कुठून आलात तुम्ही? मी पिंपरी गुरुमधून आले. पिंपळे गुरु. इथे कसं काय आलं? कुठं आहे दादा? कुठे कुठे? बापरे. प्रशांत बागडे कुठे आहे तिथे? घरी आहे. इथं कशाला मी? प्रशांत बागडे. अंजनी लता. इथे राहिलाय का? इकडे आलाय. बरं मी त्यांच्याकडे आलात का? बरं तुम्ही फक्त पिंपळे गुरुमध्येच राहिलात? हो. मी परळी वैजनाथचा आहे, मराठवाड्यातला. आम्ही करतोय ना, आमची नाटकं आहेत ना. हो का? तुमचे नातेवाईक आहेत का? बरं. महेश दादा लांडगेंना तिथपर्यंत ओळखतात, इकडे नाशिक पर्यंत ओळखतात, तिकडे कोल्हापूर पर्यंत ओळखतात. दादांचं नाव दमदार आमदार म्हणून महाराष्ट्रात एकच आहे, ते म्हणजे महेश दादा लांडगे. पैलवान आमदार, लाडका आमदार, हे जे नावं लागलेले आहेत ना फक्त महेश दादांमुळे लागलेले. त्याच्यामुळे दादांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पिंपळे गुरु लय जवळ आलं इथं. लय जवळ आहे, लय जवळ आहे. तुमच्या मुलाला आणि सुनाला विचारा की त्यांना माहिती असेल, परंतु काही हरकत नाही. आपल्याला दादा ज्यांना माहिती नाही, दादांचं काम ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. एकच वादा, महेश दादा. एकच वादा, महेश दादा. एकच वादा, महेश दादा. एकच वादा. महेश दादा. आहे असं वाजवा टाळ्या वहिनींसाठी. त्यांना काही सही करायला नाही. या वेळी हा हे साला कोण बनेगा करोडपती? हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. इकडनं हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. दोन हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. हा 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 या वहिनी तुमचं नाव आहे? आसिफा सुतार. हा म्हणजे तुम्हाला हिंदीचं बिल डायलॉग तुम्हाला ह्या चांगल्या बोलू शकतात. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. क्या तुम्हाला जमून मिळेल तुम्ही हा करायचं. हे साला कोण बनेगा करोडपती? हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. हे साला कौन बनेगा करोड़पति? हाँ. यांना घ्या बरोबर. हा वहिनी हात खाली करा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? है. हे साला कौन बनेगा करोड़पति? है. एक दोन हा हे साला कौन बनेगा करोड़पति? है. खाली जावा चला. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. इकडनं व्या वहिनी हा हे साला कौन बनेगा करोड़पति? है. हे साला कौन बनेगा करोड़पति? है. हे साला कौन बनेगा करोड़पति? है. बया तुम्ही तर किती हिरो आलात आणि काय सांगा. इकडनं खाली जावा या हा ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? ये साला कौन बनेगा करोड़पति है? हा या चला त्यांच्या पाठीमागे चला. हा ये साला कौन बनेगा है? ओ बया तुम्ही तर चाकू तयार केलाय. हा जागेवर करा जागेवर. हा हसू नका नाही तर आऊट होणार. हा हसलं की आऊट होणार. हा ये साला कौन बनेगा है? ये साला कौन बनेगा है? सवाई केलं या कोण नाही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति? मैं. त्या इकडे वहिनी इथे वहिनी सगळा डायलॉग सोडून द्या. शेवटीचं काय हे नॉनस्टॉप धारा जोरात. हा मध्ये जर श्वास घेतला तर आऊट. हा यांना सेमीफायनल लागेल म्हणजे चावतात तुम्ही. हा वहिनी तुम्ही राहिला कुठे?
मी चिखली पाटील नगरमध्ये 2 इलेक्ट सोसायटीमध्ये राहते. दादांबद्दल काय सांगाल? दादांमुळे खूप काही महिला ज्या जॉब करतात आणि घरी असतात, त्यांच्यामुळे जे कार्यक्रम जे दादा ठेवतात त्याच्यामुळे सगळेजण एकत्र येतात. आम्हाला पार्टिसिपेट करायला मजा येते. असं घरी नुसतं काम 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 ह्या गोष्टी होतच जातात, त्याच्यामुळे थोडा विरंगुळा आणि 4 गोष्टी नॉलेज वगैरे तर तुमच्यासारख्यांचा म्हणजे सोबत आम्हाला राहायला मिळतं. आणि जे सामाजिक कार्य करतात महेश दादा, त्यांचं मी खूप काही ऐकलं आहे आणि ते म्हणजे नुसतं म्हणत नाहीत तर ते कार्य करून दाखवतात. ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्यांचा. क्या बात आहे. बरोबर आहे ना, ही खासियत आहे की दादा जे बोलतात ते काम, काही वहिनींनी सांगितलं आज बोलले आणि उद्या काम झालं. म्हणजे दादा जे बोलतात ते काम करतातच. कधीच असं झालंय की दादांनी आश्वासन दिले हे करतो आणि ते काम पेंडिंग मध्ये राहिलंय असं आजपर्यंत कधी झालं नाही. आणि दादांचं काम जर बघितलं तर एखाद्या मंत्र्याला सुद्धा लाजवेल या पद्धतीमध्ये दादांचं काम आहे. तर बहिणी, दादा तुमच्यासाठी एवढं करतात. आता आमदार केले, दादांना सगळ्यांचीच गरज आहे, एकट्याची नाही. तर तुमची दादांना साथ आहे का? ऑब्विसली सर्वांची साथ असणारच आहे. आणि महेश दादा हे निवडणुकीमध्ये आमदार पदासाठी हे डबल येणारच आहे, नाही का. स्वामींच्या चरणी माझा खूप खूप नाही का नमस्तक आहे मी त्यांच्याबद्दल. क्या बात आहे. म्हणजे वहिनी देवाला सुद्धा साखळे घालतात की दादा निवडून यावे. दादा हे निवडून येणार आहेत, पण आपल्याला दादांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने निवडून येणारा आमदार असं बनवायचंय. म्हणून आपल्याला दादांच्या पाठीमागे करायचंय. एकदा जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. वहिनीकडनं झाली सर. हां, यस साला कोण बनेगा. वहिनी बरं झालं मी उडी मारली का, नाही तर माझा अफजल खानवर झाला असता. आता वहिनीने तलवार सरळ पोटात घातली माझ्या की मी शिवाजी महाराजांनी अफजल खान. हा, यस साला कोण बनेगा. दोन. हा, यस साला कोण बनेगा. हे काय लय मेहनत केली का वहिनी. या चला, हा या तुम्ही अशा ह्यांच्या पाठीमागे. हा या, ह्यांच्या पाठीमागे थांबा सगळेजण. हा, कोण बनेगा करोडपती. दमन वहिनी, हा दमन. हा, 1. कोण बनेगा करोडपती. 2. कोण बनेगा करोडपती. वहिनी तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. दादांबद्दल काय सांगाल? दादांनी खूप साऱ्या महिलांना पण मदत केली आणि दादांनी अशा ठिकठिकाणी म्हणजे जे देवस्थान असतात बचत गटाची मीटिंग थांबा की जरा. हा, तिथे जागा पण भरपूर लोकांना, म्हणजे आम्ही विदर्भातले आहोत तरी पण आमच्या गजानन महाराजांसाठी पण दादांनी जागेसाठी खूप प्रयत्न करून आम्हाला मिळवून दिलेली आहे भोसरीमध्ये. म्हणून मी खूप आभारी आहे दादांची. आणि असाच आमचा आशीर्वाद दादांच्या पाठीमागे सदैव राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना पण करते. असाच महिलांनी पण साथ द्यावा दादांना ही माझी इच्छा आहे. आणि दादांनी म्हणजे बहुतेक वेळा महिलांसाठी खूप स्टेज बनवून स्टेज उपलब्ध करून दिले. दिलेला आहे. कारण महिला एवढ्या कामामध्ये व्यस्त असतात की त्यांना वेळच नसतो बाहेर काहीतरी करण्याला किंवा कुठंतरी आपला एन्जॉय म्हणून काही वेळच नसतो. त्या देत पण नाही स्वतःला वेळ. इथं असं स्टेजवर दादांमुळे आम्हाला महत्त्वाचं स्टेज मिळते. तर मी आभारी आहे दादांची. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी परत एका डायलॉग बोला. हा, ऍक्शन सही. कोण बनेगा करोडपती. काय नाही, एवढं परत एवढ्यासाठी बोलायला लावला की ह्याची ऍक्शन बघा. हा, कोण बनेगा करोडपती. खरं तुम्ही हाऊस वाईफ आहे? आणि मला वाटलं बाया तुमचा चिकन कापायचं थांबेल. वरून चाकू येतो सरळ कोंबड्याचे 2 तुकडे. यांना घ्या सेमी फायनल मध्ये घ्या. हा या, काय त्यांचं संग काय गप्पा मारत घ्या की बाय आता. हा, हे साला बोलता येतं तुम्हाला? मग बोला की बाय काय प्रॉब्लेम आहे. हे साला कोण बनेगा करोडपती. दुसरे शब्द माहित मध्ये बोला की त्यांना वाटलं बाय ओळखीची ही बिचारी माझा गप्पा चाललाय. हा, दुसरे शब्द. मग या इकडे पट्टीवर थांबा. हा ठेवा, हलायचं नाही आता, हल्ल्यात राहू. दुसरा डायलॉग देऊ. अवघड नका.
सांगू का? त्यांना काय विचारता बया? नाही तुम्हाला काय नाही, त्यांचा डायलॉग त्याचे, हे साला कोण बनेगा करोडपती. तुम्हाला वेगळं पाहिजे ना. दे धक्का पिक्चर बघितलाय का? कोणता? दे धक्का बघितलाय ना? मी सांगितलं की आठवेल. सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरेंचा मेहुणा असतो, त्याला चोरी करायची सवय असते, चुकून चोरी होती त्याच्याकडनं आणि ती चोरी झाल्यानंतर त्याला पोलिस पकडून घेऊन जातात. मकरंदाना त्याला मेहुणा म्हणून सोडवून आणतात. का बसा बया, काय त्यांच्या कानामध्ये बोलायला लागले, त्यांचा सगळा डायलॉग चुकून जायचा. तिकडे बघू नका, इकडे बघा. तर मकरंदाना त्यांना सोडवून आणतात. उन्हाळ्याचे दिवस असतात, त्यांना रस्त्यात येताना तहान लागते. इथपर्यंत कळालं? म्हणता का कळालं? हो. इथून पुढे डायलॉग आहे. मग मकरंदाना बोलतात, अरे लई तहान लागली रे. मग तो सिद्धार्थ जाधव वाईन शॉप दारूच्या दुकानात जातो, पाण्याची बॉटल मागतो, पण तो दुकानदार त्याला थंड नसलेली पाण्याची बॉटल देतो. मग तो डायलॉग सुरू होतो. मग तो म्हणतो, उन्हामुळे लागलेली, हा डायलॉग बोलायचा. एकदाच सांगणार, लक्ष देऊ नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. डायलॉग सगळेजण ऐका. सिद्धार्थ जाधव बोलतो, उन्हामुळे लागलेली शरीराची काहील लक्षात घेता हे जल पुरेसं शीत नाही हुजूर. तुम्हाला मग कोण बनेगा करोडपती ते चांगलं नव्हतं ना, छोटच आहे ना. हे साला कोण बनेगा करोडपती. ए साला कौन बनेगा करोड़पति है? क्या बात है, किती चांगला बोलला. हा या एक. ए साला कौन बनेगा करोड़पति है? दोन. ए साला कौन बनेगा करोड़पति है? हा कोण बनेगा करोडपती किंवा त्याच्या अगोदरचा तो घ्यायचा असं नको म्हणे मला, तो नको. अजून बदलून देऊ कोण घ्या. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? होईल. ए साला कौन बनेगा करोड़पति है? कशाला कर बरं बाया, तिला विचारलं सांगत होतं एवढं, यांना डायलॉग लक्षात राहिला. या हा. ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? ठीक आहे. अजून किती महिन्याचे खेळायचे राहिले?